वारंगुशी, भैरवनाथ, डावखांडी व खाडे वस्ती येथे नवीन डिपींचे जनसेवक अनंत घाणे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। तालुक्यातील वारंगुशी येथील भैरवनाथ, डावखांडी व खाडे वस्ती परिसरात दीर्घकाळापासून भेडसावणाऱ्या वीज समस्या अखेर सोडवण्याचे काम झाले असून जनसेवक अनंत महादेव घाणे यांच्या हस्ते नवीन वीज डिपींचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले। या परिसरात एका डिपीवर 2 वाड्यांचा वीज पुरवठा होत असल्याने सिंगल फेज वीज वारंवार खंडित होत होती। धरणवाडी, कडाळी वस्ती, घाणे वस्तीसह ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते। या समस्येबाबत ग्रामस्थांनी समाजसेवक अनंत घाणे यांच्याकडे मागणी करून सातत्याने पाठपुरावा केला होता। या मागणीची दखल घेत वाडी वस्तींसाठी स्वतंत्र डीपी व पोल मंजूर व्हावेत यासाठी महावितरण प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्याचे काम होत होते। माजी आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण झाले असून आज या परिसरातील नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा मिळाला आहे। यावेळी सदस्य दीपक भागडे, रविराज पोपेरे, बाजीराव संगभोर, सरपंच गोविंदा घाणे, तुकाराम घाणे, देवीदास भागडे आदींनी मनोगत व्यक्त करत जनसेवक अनंत घाणे यांनी या भागातील अडचणी सोडवण्यासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला। यावेळी भगवान लावरे, मारुती खाडे, देवदास भागडे, तानाजी लोटे, मच्छिंद्र लोटे, रविराज पोपेरे, अमृता लोटे, काळू गोडे, गुलाब कडाळी, बोराजी लांडगे, सुंदर लोटे, नाथू लोटे, राहुल लोटे, राहुल खाडे, रोशन कुंदे, यशवंत लोटे, तुकाराम घाणे, भरत कडाळे, सरपंच गोविंदा घाणे, रामदास लांडगे, दुंदा घाणे, किसन घाणे, शेतकरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी अनंत घाणे यांनी महावितरण, तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी प्रकल्प, टीडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन व सर्व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानले। डॉक्टर अनंत महादेव घाणे हे तरुण तरफदार नेते, तर त्यांनी आमच्या वारंगुशी गावाकरता अशा 2-3 डिप्प्या आणलेल्या आहेत आणि अजूनही छोटे मोठे काम करायचे आहेत। तर सगळे गावकरी अपेक्षित आहेत, तर त्यांनी मोठेपणा मिळावा, अजून काही गोष्टी मिळावा अशी आमची गावकऱ्यांच्या वतीनं नम्र विनंती आहे। तसंच डॉक्टर अनंत घाणेंनी पुढील आयुष्य चांगले सुखाचे समृद्धीचे जावो अशी ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो। इथंच थांबतो। रामकृष्ण बोला। आज या ठिकाणी वारंगुशी ग्रामस्थांच्या आग्रहास्तव आज आपण गेल्या 4 ते 6 वर्षापासून डीपीचे जे प्रलंबित प्रश्न होते ते सातत्याने प्रशासनाकडून सोडवण्याचं काम करत वारंगुशीमध्ये नळवणेवाडी असेल, दावखंडवाडी असेल, खाडे वस्ती असेल, कडाळी वस्ती असेल या 4ही वस्त्यांना आणि आमची मंगळवाडी घाणे वस्ती असेल यांना आपण डिप्याच्या बाबतीत प्रशासनाच्या कडून आजपर्यंत सर्व काही लाईट, घरोघरी पोल आणि घर तिथं पोल येण्याचं काम आत्तापर्यंत आपण प्रशासनाकडून माननीय वैभव पिचड साहेब यांच्या मार्गदर्शनाने आतापर्यंत केलेलं आहे। आणि हे काम करत असताना असंख्य लोकांचा पाठिंबा हा महत्त्वाचा असतो आणि जिथं जिथं प्रलंबित राहिलेले प्रश्न सोडवण्याचं काम हे सर्व आदिवासी भागातील ग्रामस्थ असतील, वारंगुशी ग्रामस्थ असतील, माझे सर्व सहकारी दीपक भागडे असतील, मारुती खाडे असतील, सोने बापू असतील, सुनील पवार असतील, गोविंदा दादा सरपंच असतील, तुकाराम घाणे असतील, आमचे बाजीराव संगभोर असतील, किसन घाणे असतील आणि देवीदास भागडे सर्वच ग्रामस्थ आणि विभागातील सर्वच तरुण वर्ग प्रेरित होऊन जे जे कामं सांगते ते कामं करण्याचं पुढं नेण्याचं काम आतापर्यंत आपण केलेलं आहे। आज विकास महामंडळाचे भात खरेदी तर आदिवासी भागामध्ये कधीही पीक विमा, भात पीक विमा मिळाला नाही, त्यापासून जे कार्य करायला सुरुवात केली तर आतापर्यंत कार्य करत असताना कुठंही प्रशासनाकडून अडचण आली नाही आणि प्रशासनाने वेळोवेळी मला जे सहकार्य केलं तिथून पुढेही सर्व प्रशासनाचं तहसीलदार असतील, महावितरणचे अधिकारी असतील, गट विकास अधिकारी असतील, कृषी अधिकारी असतील, सर्वच अधिकाऱ्यांनी वेळोवेळी जे सहकार्य केलं आणि प्रश्न सोडवण्याचं काम जे शेतकऱ्यांचं केलं त्यांना मी तेवढंच धन्यवाद देतो आणि थांबतो। यापुढेही
सर्व ग्रामस्थांसहित सर्व भागातील तरुण वर्ग आणि जनतेने सहकार्य करावं. जिथं जिथं अडचणीच्या काळात आम्ही उभं राहून ते प्रश्न नक्कीच मार्गी लावू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. जय आदिवासी. टीव्ही न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो चीफ शांताराम दराडे.